पण जी रामजी कोण म्हणतं, पण त्याला त्या पद्धतीनं आणून फायदा काय झाला? त्यामधल्या अटी, शर्ती आणि नवीन मध्ये नवीन निर्णयामध्ये प्रचंड त्रुटी असल्यामुळे साधारण महाराष्ट्रातील 3 लाख कामावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि यामध्ये 100 दिवस रोजगाराची हमी मनरेगामधून होती, महात्मा गांधी रोजगार हमी योजनेमधून होती. आता जी रामजीमध्ये 120 दिवस करूनही जर हाताला कामच मिळत नसेल तर याचा उपयोग काय? आणि या पलीकडे जाऊन या अटी शर्तीमुळे कुठलंही काम सुरूच करू शकत नाही. त्या रोजगार सेवकाला वेळेवर पैसे देऊ शकत नाही. रोजगार हमी योजनेवर काम करणाऱ्याला त्यांनी ते त्यामध्ये स्पष्टता नाही. आणि 3 लाख साधारणतः कामं जर हे होऊ शकत नसतील, त्याच्यावर त्याचा परिणाम होत असेल, तर मग मला वाटतं की या सगळ्या कामाला 3 लाख कामांना जो ब्रेक लागतो आहे, यातून तुम्ही उद्देश कसा साध्य करणार आहात? ही योजना एक सायकल